2019 नंतर ज्या वेळेला काय त्यांची काय चर्चा झाली मलाही माहीत नाही, म्हणजे ती मुख्यमंत्रीपद देणार होते नाही देणार होते या चर्चेमध्ये मला पडायचं नाही, मला माहिती नाही त्या चर्चेबद्दल. पण 2019 नंतर जेव्हा त्यांचं फिसकटलं त्यानंतर भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही झाला आणि सगळं झालं. भारतीय जनता पक्षाची भूमिका काय ही 2019च्या आधी माहिती नव्हती का? जे उद्धव ठाकरे भाषणामध्ये असं म्हणाले की भारतीय जनता पक्षाबरोबर गेले 25 वर्ष युतीत आम्ही सडलो, असं 2017ला म्हणाले. त्याच भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी लोकसभेत पण युती केली आणि त्याच भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी 2019ला विधानसभेत पण युती केली. ज्या पक्षाबरोबर त्यांनी युती केली त्या पक्षाबरोबर युती सोडून ते पवार साहेबांच्या नादी लागले, काँग्रेसच्या नादी लागले, त्यांच्याबरोबर त्यांनी आघाडी स्थापन केली आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. माझा एक सरळ सोपा आणि 1 मार्काचा प्रश्न आहे, जर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंना मिळालं असतं तर आज त्यांच्या लेखी भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही असता का, याचं उत्तर पहिले उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जो मुख्यमंत्री पद देणार नाही की तुम्हाला काय करेल तो महाराष्ट्रद्रोही. मला असं वाटतं आम्हाला जे तुम्ही सांगताय की ह्यांच्याबरोबर बोलू नका, मग या अटी, मग शिंदेबरोबर बोलायचं नाही कारण त्यांनी शिवसेनेची काय वाट लावली किंवा शिवसेना फोडली किंवा काय. मला हा सरळ साधा आणि सोपा प्रश्न आहे की तुमच्यावर आतापर्यंत मी सगळे इन्सिडेंट सांगितले, 2014चे सांगितले, 2017चे सांगितले, 2019चा सांगितला. ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला तो जो आम्ही खाल्लेला आहे, ज्या लोकांनी भाजपला धोका दिला, ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले, आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत. एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा तर तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो. बाकी युती करायची नाही करायची ह्याचा निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब करतील. पण माझ्यासारखा राजकीय कार्यकर्ता जेव्हा हे सगळं राजकारण बघत असतो, या सगळ्या गोष्टी समोर घडत असतात, तेव्हा त्याला याच्याबद्दल विश्वास वाटणं खूप कठीण आहे. बाकी युती करायची, कुठल्या पक्षाबरोबर करायची, काय नाही करायची हा सर्वस्वी अधिकार सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा आहे. आता नितेश राणे म्हणतात की अस्तित्वासाठी दोन्ही भावांच्या एकत्र येण्याचा हा प्रयत्न असावा. सोडा, ज्या पद्धतीने सगळी चर्चा सुरू झाली आहे त्यामध्ये जसं तुम्ही 17, 19, 14चा किस्सा वगैरे सांगितला, सध्याची काही महाराष्ट्राची सामाजिक राजकारणी ही विद्यमान बदललेली आहे. त्या परिस्थितीमध्ये दोघांनाही एकत्र येणं दोघांसाठी एकमेकांना पूरक होईल असं राजकीय वर्तुळामध्ये म्हणणं आहे, तर त्याकडे तुम्ही कसं बघता? आणि तुम्ही आम्हाला वाईट ठरवून आमच्याबरोबर एकत्र येऊ शकत नाही ना. तुम्ही आम्हाला सांगाल की तुम्ही वाईट करताय, तुम्ही भारतीय जनता मुख्यमंत्र्यांना जेवायला बोलवलं हे चुकीचं केलं, तुम्ही शिंदेंना बोलायला हे चुकीचं केलं, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जाऊन चंद्रकांत पाटलांकडे चॉकलेट खातात ते बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला एका ठिकाणी वाईट ठरवणार आणि वरती म्हणणार आम्ही भांडणं मिटवायला तयार आहोत, असं नाही होत ना. दोन्ही गोष्टी बोलल्या पाहिजेत. आणि आम्ही कोणाला जेवायला बोलवायचं काय नाही बोलवायचा हा आमचा विषय आहे. आणि आमच्याकडे जे येणार आहे ते सगळे महाराष्ट्रद्रोही. आणि तुमच्याकडनं तुम्ही सोनिया गांधींना भेटलात, तुम्ही शरद पवार साहेबांना भेटलात, तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात, हे सगळे महाराष्ट्रप्रेमी आहेत. ज्या काँग्रेसनी 2008 मध्ये आम्ही मराठी भाषेसाठी आंदोलन केलं म्हणून आमच्यावर 100 केसेस टाकल्या, ते महाराष्ट्रप्रेमी कसे आणि त्या महाराष्ट्रद्रोह्यांबरोबर मग उद्धव ठाकरे गेले कसे, हा आमचा प्रश्न आहे. पण आता ते म्हणतात की भांडण बाजूला आता काय म्हणतायत हा विषय नाहीये.